उठा जागे व्हा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका. युग पुरुष स्वामी विवेकानंद यांची आज खरं तर जयंती आणि त्यांना देखील तिवार मानाचा मुजरा. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 30 भूमी 11 पेन कोळीवाड्याच्या अगेन्स्ट टीम जय अंबेमा कुंभार आली. टॉस जिंकली पेन कोळीवाडा या संघाने आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या ट्रेंड नुसार खरं तर हे ट्रेंड सुरू आहे. प्रत्येक संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडतोय आणि ते ट्रेंड या ठिकाणी देखील पाहायला मिळालं. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. डावाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर असेल समीर. ऑन स्ट्राईकला फलंदाज यश पाटील आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला स्वप्नील पाटील. इट्स अ बिग फाईट. मोठा सामना आहे. पहा पेन शहरातील हे दोन ताकदवर संघ. भूमी 11 पेन कोळीवाडा संघाचा खेळ आपण अनेक मैदानावर पाहिलाय. डावाला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. स्टार्ट द गेम. ऑफ स्टिकच्या बाहेर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये डावाला झाले सुरुवात. सीमा पार चौकार. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा तिवार मुजरा. पहिल्या चेंडूवर चौकार. काय कमालीची सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू होता. इन स्विंग झालं. बॅटची इनर एज होती. निश्चित कॅच ड्रॉप झाले. सिंगल मिळेल. स्ट्राइक रोटेट. गोलंदाज समीर थोडा नाराज आहे कारण की त्याला ठाऊक होतं फलंदाज यश पाटीलची कॅच किती महत्वाची आहे. यष्टीरक्षक ऋषी कोहली. चुकीला माफी नाही आहे. खरं तर दगडी चाल या चित्रपटातील हा अगदी फेमस झालेला डायलॉग. ऑन स्ट्राइकला स्वप्नील पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिला पॉवर प्ले सुरू आहे. दोन क्षेत्ररक्षक तटीआर सर्कलच्या बाहेर. राईट अमोर द विकेट. समीर समोर दिला. इन्व्हिटेशन केलं कबूल. चेंडूला पाठवलं समालोचन कक्षाच्या दिशेला. वाईडिश लॉंग ऑन ला ठोकलाय. वन बाउंस. सीमा पार चौकार. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती. अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो सुन्नत सबकी होती. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. अगदी रिमांडवर घेतलाय समीर आवासकर याला. फलंदाज यश आणि स्वप्नीलने पॅडवर फेकला. आउटस्विंगचा हा चेंडू. एक्स्ट्रा स्विंग आणि पंच संकेश ढोले सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. अतिरिक्त रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एकूण धाव संख्या स्कोर कार्ड वर. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा. 2 चौकार 1 वाईड 1 सिंगल आपण पाहिली. ओपी स्वरूपाचा चेंडू होता. निश्चितच ड्राईव्ह लेंथवर बॅटची इनर एज आणि तदनंतर चेंडू मात्र पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑन एरियामध्ये. सिंगल स्ट्राइक रोटेट झाले. सलामवीर फलंदाज आपण पाहतो यश पाटील. दुसऱ्या बाजूला स्वप्नील पाटील. दोन्ही खेळाडूंनी 2 चेंडू फेस केलेत आणि 5 धाव संख्येवर खेळतायत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय धावफलक. एकूण धावसंख्या आहे 11. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. कॉलिंग खराब.
आणि तदनंतर मात्र हा अपघात घडलाय. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज यश पाटील तंबूच्या आश्रयाला. मोठे मोठे ते सरदार त्यांनी याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. विकेट गमावली, खराब कॉलिंग होतं. पहा पहिला धक्का बसला टीम जय अंबे मा कुंभार अली पेन संघाला. नवीन फलंदाज मिस्टर सागर मुले. या खेळाडूला या मैदानात आपण अनेक वेळा पाहिलंय. मग सरावासाठी हा खेळाडू याच मैदानावर अधिक काल प्रॅक्टिस करत असतो. क्रिकेटसाठी दिलेलं डेडिकेशन, क्रिकेटवरचं प्रेम खरं तर आज कशा प्रकारे पाहायला मिळेल. सागर मुलेची फलंदाजी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. रनआउटची होती संधी, मिस केलं समीरने. पहा अगदी पहिल्या षटकामध्ये क्लायमॅक्स पाहायला मिळाला. एक कॅच ड्रॉप झाली, 2 चौकार, एक रनआउटची विकेट. शेवटच्या चेंडूवर देखील संधी आली होती. पहिलं षटक संपलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात रन्स आल्या एकूण 12. ऐकूया गोल्डन डीजे. मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारधा, खेळाडू टाकती जीवारधा, खेळाडू टाकती जीवारधा. टीके दादा कार्य सम्राट मनान है तो साधा, मनान है तो साधा, मनान है तो साधा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबर. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि कुंभाराळी संघाचे 2 खेळाडू यश आणि आपण पहिला स्वप्नीलला नवीन खेळाडू सागर मुळे. सागर मुळे आता मैदानामध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 12 लॉस ऑफ 1 विकेट. आणि देवांश तांडेल हा खेळाडू यावेळेस लॉफ केलाय. स्लॉट मध्ये बॉल होता परंतु टायमिंग नव्हतं प्रॉपर, मिसक्यूट झाला फटका. आणि देवांश स्वप्नील सांगतो चला मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. स्वप्नील मात्र जाईल डगआउटच्या आश्रयाला. विकेट मिळाला. फुलर लेनचा बॉल होता, प्रॉपर टायमिंग खरं नव्हतं आणि तिथे मात्र चांगला झेल त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पकडला गेला. स्वप्नील संघाचा प्रमुख खेळाडू कॅप्टन मैदानाच्या बाहेर चाललाय. मोठा धक्का या टीमला बसताना आपण पाहताय. नवीन खेळाडू मंदार. मंदार हा खेळाडू पेन शहरातली हे संघ आहेत. पेन शहरामध्ये आपण पाहिलं कदर फणस डोंगरीचे 2 संघ, कुंभाराळी, पेन कोळीवाडा आणि त्यांच्या बरोबरीने चिंचपाडा हाही संघ आपण अनेक स्पर्धामध्ये पाहिला. योगेश पवार, स्वप्नील यांचा संघ आपण बऱ्याच स्पर्धामध्ये खेळताना पाहिला. अक्षय घाऱ्या हे सर्व खेळाडू तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला मिळाले. विवेक बामणे खरं तर त्यांचाही आपण उल्लेख करू. परंतु या ठिकाणी पेन शहरातील हे 2 खेळाडू आहेत, 2 संघ आहेत मापे असावी. बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली होती आणि तिथे रन मात्र नाही आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरवलेली असेल ती म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. ऋषी कोळी तुम्ही पाहता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. शॉर्ट पॉईंट लेगला स्वतः कॅप्टन लल्ला वास्कर. ओमकार साकोस्करला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय करदर अगदी लॉंग अपच्या दरम्यान सिक्सर किंग. इथे स्टँड अँड डिलिव्हर्ड करायचा होता बॉलला परंतु पुन्हा एकदा मिसक्यूट झाला फटका. अजून एक धक्का झेलबादच्या स्वरूपात होतोय मैदानाच्या बाहेर. त्या ठिकाणी मंदारा खेळाडू त्याच खरं तर खेळाडूने झेल पकडला. खेळाडूचं नाव आहे का तर कोळीवाडा संघाचा क्षेत्ररक्षक ओमकार. ओमकार त्याने 2 झेल पकडल्या, 2 झेल टिपल्या. आघाडीचे खेळाडू बाद झाले आणि दबाव आता पूर्णपणे कुंभाराळी संघावरती वाढत चाललाय.
पेन प्रीमियर लीग मधला मालिकावीर सागर मोया तुम्ही पाहता मैदानामध्ये पहिल्या पर्वामध्ये पेन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीराचा मानकरी राहिला आणि लवकरच पुन्हा एकदा पेन प्रीमियर लीग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लल्ला भास्कर स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून पेन शहर आणि पेन ग्रामीण भाग या सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म, पेन पूर्व विभाग, जेते विभाग, कदर हमरापूर विभाग, वाशी विभाग, त्यानंतर आपण पहिला भरपूर जे विभाग आहेत त्या प्रत्येकाला मात्र या विभागातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. अशा या स्पर्धा तुम्हाला पेन तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. भविष्यामध्ये नाईट क्रिकेट मनसे तर नाईट क्रिकेट म्हटलं की रुपेशी पाटील शिवसेना प्रमुख इथे फास्ट थ्रो आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला. ऋषीने बॉलला रनआउटची संधी चालू आली होती, ती मात्र गमावली. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये स्थिरावली पाहायला मिळेल, ती म्हणजे आतापर्यंत 13 या षटकामध्ये कमबॅक केलं देवांशने. देवांश एक चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि का तर प्रतीक त्याचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. या कोलीवाडा संघाचे 2 खेळाडू, समीर आवस्कर सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू, अतिशय आक्रमक असा हा फलंदाज. हे सर्व यंग टॅलेंट ज्याने पेन कोलीवाडा संघाला चांगलं योगदान दिलंय असे हे खेळाडू. समोर सागर मोये टीम मधला अनुभवी खेळाडू आहे. या क्षणाला आपण जर पाहिलं या स्थितीमध्ये त्याला फार काळ विकेटवरती उभं राहावं लागेल. त्याच्याकडे चांगले फटके आहेत, स्ट्रोक सिलेक्शन चांगले आहे त्याच्याकडे, त्यामुळे त्याला मैदानात उभं राहावं लागेल. इथे ऑन साइडमध्ये फटका खेळला मिड विकेट क्षेत्राकडे, नो मॅन्स लँडमध्ये बॉल चाललाय, दणदण करत सीमारेषा पार चौकार. डाव्या यष्टीवरचा बॉल होता, पॅडवरचा बॉल, त्याच्यावरती शॉर्ट ऑन पूलचा हा फटका भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढला सागर मोये या फलंदाजाने. लेफ्टी बॅटरचा स्ट्रॉंग झोन कोणता असेल तर तो ऑन साइड, आणि त्यांच्या जर का तुम्ही शरीरावरती बॉल टाकले तर मोठे फटके हे तुम्हाला 100% पाहायला मिळतील. आणि इथे 4 धावा आल्या. टोटल रन स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 17 धावा फलका होती. राईट राऊंड विकेट. लो फुल टॉस हा बॉल देखील हलक्या हाताने टर्न केलाय, ऑव्हरिस्टला रोल केलं, मनगटाचा योग्य वापर करत फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं दोन्ही खेळाडूने. ओव्हर त्या ठिकाणी पाहिलं का तर दुसरं मार्गस्थ आहे. 19 सर षटक संपलं का? ओव्हर कंप्लीट. सर देवांशला अजून एक बॉल फेकायचा आहे आणि इथे ओव्हर कंप्लीट सिग्नल पंचांचा आणि धावा फलकावरती लागल्या. 3 गडी बाद 19. मुख्य सामना पाहण्यासाठी नरेश भाई यांचं आगमन. पेनचं क्रिकेट आणि या 2 संघांचा खेळ पाहण्यासाठी ते व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान होतात. त्यांचं आपण करूया सरचे स्वागत. चला नेक्स्ट मॅच, आजच्या दिवसातील 4था सामना. फणस डोंगरी ओमकार हरपालचा संघ आणि एका बाजूने सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती राहील आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. आयोजकांशी आपण संपर्क साधा बाळा. रोशन पाटील बाळा याचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चिंचपाडा गावचा एक सुपर डुपर स्टार पनवेलचं क्रिकेट आपण पाहिलं, रायगड ग्रामीणचं क्रिकेट, तर त्या क्रिकेटमधलं एक मोठं नाव रोशन पाटील. उलटी टोपीवाला चिंचपाडाचा रोशन बाला आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तो म्हणजे ओमकार हरपाल, रिषभ पंत, नरेश सावंत, उदय गदरे, खतर आपण पाहिला सुयश भट. हे खेळाडू तुम्हाला त्या टीम मध्ये पाहायला मिळतील. परंतु सामना जो सुरू आहे अलंकार वास्कर इथे आपण पाहताय 3ऱ्या षटकामध्ये आला. यंग टॅलेंट, नवे पर्व, युवा सर्व. डीके दादांच्या सोबतीला असणारे खरं तर वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्व युवा सभासद त्यांचंही दमदार योगदान राहिलं. कारण असं म्हणतात सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य कानी पडो. तुमची संगत चांगली असेल तर तुमच्यावरती एक वेगळा, त्या चरित्रावरती एक वेगळा परिणाम होतो. आणि आपण पाहिला स्वप्नीला देखील काल सांगितलं आपल्या बाईटमध्ये, दादा समाजसेवा करतो त्याचा आता आम्हाला वेळ लागलाय. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही देखील आमचे बड्डे वाढदिवस कदा थाटामाटात करण्यापेक्षा गरजूंना मदत करून त्या ठिकाणी आम्ही सेलिब्रेट करत असतो. आणि ही खरं तर काळाची गरज आहे. प्रत्येकाने जर का
या गोष्टींचा पायंडा जर हाती घेतला नक्कीच समाजामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही आहे, कोणत्याही घटकावरती अन्याय होणार नाही आहे. जे दुर्बल घटक आहेत त्यांना मात्र आपला हातभार लागला तर नक्कीच त्यांना देखील त्यांना चांगला आधार मिळेल आणि चांगलं योगदान. भरपूर समाज उपयोगी स्तुत उपक्रम DK कांबळे साहेबांनी राबवलेत आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये. अनेक अशा खरं तर गोष्टी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाल्या. कोविडचा काळ खरं तर भयंकर अतिशय बेकार परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये भरपूर चांगलं कार्य त्यांचं राहिलं, कारण जवळचा माणूस हा देखील सक्का भाऊ आपल्याला परका झाला होता. असा हा खरं तर त्यावेळेची परिस्थिती होती. चला आपण लगेच समजायला सुरुवात करा. कोविड नावाचा विषाणू ज्याने संपूर्ण जगावरती दहशत माजवली होती आणि तरी देखील अशा परिस्थितीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता DK कांबळे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली मेहनत आम्ही पाहिली आणि आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फुल टॉस आक्रमण यावेळेस फटका चांगला आहे आणि आजच्या दिवसातला आणखीन एक फलंदाज ज्याने मात्र बॉलला पाठवलं मार्केटमध्ये. अप्रतिम टायमिंग सागरमुळे ही इज ऑन फायर. षटकार आलाय. मी मगाशी म्हटलं संघातला अनुभवी खेळाडू आहे सागरमुळे. त्याच्या समोर तुम्हाला अचूक टप्प्यामध्ये नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. 26 धावा 26. 3 गडी बाद 26. अलंकार वास्कर त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न सागरमुळे या खेळाडूचा, कारण इथून डाबाला सावरायचा आहे. अभिजित त्याच्या बरोबरीने आहेत. त्याने 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. कुंभाराळी संघ जय अंबे मा कुंभाराळी हा संघ आणि एका बाजूने भूमी 11 पेन कोळीवाडा हा संघ मैदानामध्ये पाहत आहे. सागरमुळेच्या माध्यमातून षटकाराला धावसंख्येत वाढ झाली. तब्बल 26 धावा धावफलकावरती लागताना पाहत आहे. इथे फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल घेताना आपण पाहता या दोन्ही खेळाडूंना. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जशा कदर पळतो अगदी आरामात तशा पद्धतीने ही धाव घेतली, कारण वेळ भरपूर त्यांच्याकडे होता. प्रचंड टायमिंग होतं. सिंगल रन घेतली. एंड बदलला. धावसंख्येत वाढ झाली. 27 धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ असताना 27 लॉस ऑफ 3 विकेट. अलंकार वास्करचा नेक्स्ट बॉल आमच्या पावलन एंड कडून सज्ज होतो गोलंदाज. यॉर्क करायचा होता. फ्लाईट दिली होती. हा फटका या ठिकाणी पहिला मिड विकेट क्षेत्राकडे सजवलाय. अपील झाली होती. ओव्हर थ्रो देखील झालाय. समीर थ्रो खरतर वास्कर समीर आवास्करचा डायरेक्ट थ्रो यष्टामध्ये लागला आणि त्यानंतर रन घेण्याची संधी मिळाली. दुसरी रन कंप्लीट केली. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्येत मात्र आता हळूहळू वाढ होत चालली आहे. तब्बल धाव फलकावरती 3 गडी बाद 29 लॉस ऑफ 3 विकेट. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये आता कमबॅक करतोय. 4 बॉल त्याने फेकले. 10 धावा खर्च केल्या अलंकार वास्कर या गोलंदाजाने. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा. यावेळी शॉटॉन पूल केला बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. चौकार. 4 धावा. चौकार याही वेळा मिळाला. धावसंख्येत मात्र वाढ झाली. 33 धावा 33. 3 गडी बाद 33. त्याला चेंडू पुरवा आणि या षटकाचा लास्ट बॉल पेंडिंग आहे. 33 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. तीन गडी बाद 33 अशी धावसंख्या. प्रवीण पाटील यांची फॅन फॉलोविंग भरपूर आहे पेनमध्ये, कारण व्यक्तीच आपण पाहिलं तर अतिशय वेगळ्या. 3 गडी बाद 33. चला आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. इथे ऑन साइडला ऑन द राईज हा फटका फसला. समीर आवास्कर त्या ठिकाणी झेल खाली आला आणि झेल पकडलाय. खेळाडू बाद झालाय अभिजित. आणखीन एक धक्का. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हा पहिला कॉल राहील चिंचपाडा संघाला आणि एका बाजूने फणस डोंगरी संघाला. चला ओंकार दोन्ही कॅप्टन आपल्या टी शर्ट्स घेऊन जा आणि पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉस साठी रिपोर्टिंग करा. आम्ही टॉस करणार आहोत. आदरणीय नरेश भाई यांच्या शुभ हस्ते.
टॉस साठी आपण नरेश भैयाने इथे इन्व्हाइट करणार आहोत. तत्पूर्वी कॅप्टनला इथे इन्व्हाइट करूया. ॲडव्होकेट परमेश पाटील, त्यांच्या बरोबर योगेश पाटील. महाराष्ट्र आणि शिवसेना यांचं अतूट बंधन म्हणजे शिवबंधन, ज्यांच्या हात मनगटाला काही दिवसापूर्वी बांधलं गेलं. खरं तर कोकणाचे भाग्यविधाते, कोकण रत्न माजी खासदार आनंदजी गीते साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक खूप मोठा पक्षप्रवेश सोहळा आम्ही पाहिला आणि मोठ्या संख्येने त्यांचे सर्व समर्थक, आम्हीची टावरी हे देखील त्यांच्याच बरोबरीने होते. गांधी मंदिरामध्ये तो कार्यक्रम सोहळा आम्ही संपन्न केला होता. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावधी लागली ती म्हणजे आतापर्यंत 3-4 गडी बाद 33. लास्ट बॉल होती, विकेट मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय ओमकार जेडी. ओमकार गेला मैदानामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज देवांश. सेकंड स्पेल मध्ये आलाय देवांश हा खेळाडू सेकंड स्पेल मध्ये आलाय. खरं तर मागील 1-2 वर्षा अगोदर आपण जर मागे गेलो तर नगरसेविका चषक आपण स्पर्धा पाहिली होती. राजा म्हात्रे साहेब तेव्हाचे खरं तर बांधकाम सभापती आणि संपूर्ण त्या ठिकाणी पेण चिंचपाडा संघाचे आयोजक, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण या मैदानी पाहिली होती. ग्रामीण आणि ओपन क्रिकेटचा आपण आनंद घेतला होता या स्पर्धेमध्ये. परंतु पुढच्या वर्षी डीके चषकामध्ये तुम्हाला 8 महिलांचे संघ पाहायला मिळतील. डीके कांबळे साहेबांनी देखील या गोष्टीची आम्हाला माहिती दिली. पुढच्या वर्षी डेफिनेटली तुम्हाला 8 महिला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक वेगळं पारितोषिक त्यांच्यासाठी राहील. देवांश तांडेल तयार. समोर सागर मुले स्विच हिट आक्रमक झालाय. लल्ला वास्कर बॉलचा पाठलाग करतोय. सिंगल घेतले, दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. 2 रन हव्यात आणि जबरदस्त डेडिकेशन, जबरदस्त कमिटमेंट त्या ठिकाणी देताना सागर मुळे. बॅट त्यांना ग्राउंडिंग करायची होती आणि भरपूर वेगाने ते आले. अटल बिहारी वाजपेयी खरं तर सागरी सेतूचं आज उद्घाटन झालंय. अटल सेतू मुंबई आणि रायगड किंबहुना नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी आता प्रचंड वेगाने वाढेल. कमी कालावधीमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचाल. पुढे येऊन स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर आपण पाहिला हा बॉल ऑन साइड मध्ये सजवलाय. सिंगल घेताना चांगलं कमबॅक. 2 चांगले खेळाडू, एक यंगस्टर आहे तर एका बाजूने अनुभवी आहे सागर. दोघांमध्ये हे चांगले बॅटल, बिग बॅटल. चला कॅप्टन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि एका बाजूने फणस डोंगरी ओमकार हडपाल. 36 रन. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 यस, 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 रन ऍड होईल धावफलकामध्ये. आता समोर फलंदाज ओमकार जेडी. $36 रन. इथे स्टान्स बदलला होता आणि अँगल बनवण्याचा प्रयत्न. चला कॅप्टन चिंचपाडा, टी शर्ट्स आपण द्या राज. टी शर्ट्स आपण या चिंचपाडा संघाला सुपूर्द करा प्लीज आयोजक. ची सिंगल आली. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि यस 37 रन स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहताय. दुपारचं सत्र आहे आणि स्पर्धेतला पहिल्या मधला 3रा फ्रेश सामना आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला सुपर 8 मध्ये पोहोचलाय भूमी 11 फणस डोंगरी संघ. निलेश पाटील यांचा संघ तुम्हाला सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. थोडं स्पीडअप करा. आज काही टेन्शन नाहीये 6 सामन्यात. काल प्रचंड आपण पाहिलं का तो वेळ वाया गेला. अंतिम सामना फुंडेना आणि त्यानंतर घाटला, पराग 11 घाटला आणि एका बाजूने तनिष्का 11 जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे सामना जिंकत मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केला. प्रीतम मस्के यांच्या संघाने घाटला टीमने. लाईन खेळण्याचा पर्यंत बॉल मागे चालला, लेडीगेज लागून शॉर्ट फाईन लेगला. सिंगल घेताना आपण पाहतो दोन्ही खेळाडूंना. एका रनने मात्र धावसंख्येत बदल होईल. 38 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच टॉस सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, पनवेल चिंचपाडा आणि एका बाजूने फणस डोंगरी
पेण ओमकार हरपालचा संघ आहे. एकाच गावचे दोन संघ. पहिला संघ सुपर 8 मध्ये गेलाय. आता पुढच्या 4 मधून कोणता संघ जाईल बघा. हा फटका खराब आहे. मोठा फटका यायला हवा होता परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळाली. पंचांच्या दिशेने मात्र आशाभूत नजरेने पाहताना, कारण बॉलची लँडिंग पोझिशन जर आपण पाहिली तर विकेटच्या खाली आहे. त्या पंचांकडून योग्य निर्णय आला. भीमरसाठी कोणत्याही प्रकारचा त्याने या ठिकाणी या निर्णयामध्ये रस घेतलेला नाहीये. त्यांना वाटलं देखील नाही हा बॉल भीमर असेल, कारण योग्य बॉल होता. देवांश तांडेलचं हे षटक कमबॅक केलं त्याने. 1 आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 5 बॉल टाकले आणि 12 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. थोडासा लेट अपडेट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल स्कोर यांच्या माध्यमातून अचूक माहिती आम्हाला मिळाली. गुडघा टेकून पाडो स्वीप करायचा आहे आणि LBW साठी लाऊड अपील झाली होती, परंतु सिंगल रन या ठिकाणी मिळेल. लेग बायच्या स्वरूपात 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 4 गडी बाद 40 अशी धावसंख्या धावफलकावरती आली. 10च्या सरासरीने प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर किमान 50 ते 55 धावा बनवण्याचा मानस या ठिकाणी होतोय. कुंभाराळी संघाचा अंतिम षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं. त्याला फिल्डिंग लावून घ्या लगेच. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. खरं तर चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. शॉर्ट टीम मीटिंग. डावाला आपण लगेच सुरुवात करा. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज हर्षल साकोस्कर. कोलिवाडा संघाची बॉलिंगची धार थोडीशी कमी होत चालली आहे. काळे खरं तर कोलिवाडा संघाचे बिग सपोर्टर आहेत आणि भंडारी तेही खरं तर कोलिवाडा संघाचे बिग सपोर्टर आहेत. शेवटचं षटक बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज हर्षल साकोस्कर. समोर सागर मोये. अभी नहीं तो कभी नहीं. चला ओमकार टॉससाठी रिपोर्टिंग करा. या षटकानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. आदरणीय नरेंद्र भाई यांच्या शुभ हस्ते मी टॉस संपन्न करणार आहोत. पुढच्या मॅचचा पहिल्या फेरीमधला अंतिम सामना पनवेल आणि पेण या 2 तालुक्याचे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने. एका बाजूने सुपर डुपर स्टार रोशन पाटील बाळा, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिला रायगडचा रिषभ पंत ओमकार हरपल. या 2 कॅप्टनच्या दरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामना सुरू आहे मैदानामध्ये. चला घाई करा प्लीज. पेन कोलेवाडा संघ आपण थोडा वेळ घेताय, लक्ष असू द्या, आपण घाई करा. हर्षल तयार. समोर सागरमुळे. पहिला बॉल लेफ्टी बॉलर क्रॉस बॅटेड फटका. रन घेत नाहीयेत सागरमुळे. स्वतःच्या फलंदाजीवर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी या कारणास्तव इथे रन घेतलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. असं म्हणतात भारताचा प्रतिस्पर्धी संघ, पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ कोणता तर पाकिस्तान, कारण अगदी जवळचे हे 2 देश आहेत. तसे एका शहरातील हे 2 संघ आहेत, त्यामुळे सामना जिंकणं म्हणजे एक मोठी प्रतिष्ठा. याच उद्देशाने हे 2 संघ एकमेकाच्या अगेन्स्ट मैदानामध्ये खेळ करतील. आणि जर का सुपर 8ला 2 फणस डोंगरी संघ आले तर काय होईल हेही आपण प्रेडिक्शन करू शकतोय. मजा येईल. तर आपण प्रत्येक संघांना शुभेच्छा देऊया. चिंचपाडा संघ देखील ताकदवर संघ आहे. यावेळेस सफल झाले. ताकदीचा योग्य वापर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनला सलामी देणारा सागर मुळे ब्रँडेड षटकार. अफलातून टायमिंग बघा. मागचे दोन्ही बॉल लेफ्टी बॉलर हर्षलचं कौतुक करावं लागेल. त्याने अँगल बनवला आणि दोन्ही बॉल डिलिव्हर केले. 46 रन, 46 धावा धावफलकावरती. सौरभ यांच्याकडून हर्षलला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, एनर्जी ड्रिंक येईल. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे देखील आपण पहिला खोलीमध्ये टाकला बॉलला, ब्लॉक हॉल मध्ये टाकला. स्वतःवरती हताश निराश आलाय. थोडीशी फ्लाईट दिली. खरं तर लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर हे प्रचंड घातक मानले जातात, परंतु या मॅच मध्ये तसं नाही घडलेलं, उलट घडलंय. हर्षल थोडासा हवी झालाय सागरमुळे या फलंदाजावरती. 46 रन
धाव फलकावरती आहेत. अजूनही टार्गेट प्रचंड मोठा आहे, बनवायचा आहे. इथे आपण पहिला हुक केला बॉलला, शॉटम पूल आणि पुन्हा एकदा पावलेमध्ये आलाय षटकार. 50 कंप्लीट, 52 धावा धाव फलकावरती आल्या कुंभारवाडी टीमच्या माध्यमातून. लाईन लेंथ मध्ये त्याला कंट्रोल ठेवावा लागेल. मागचे जे 3 डॉट बॉल ते परफेक्ट यॉर्कर होते आणि अगदी ॲक्युरेट त्या ठिकाणी लँडिंग बॉल झाला. 2 षटकार. चला, फणस डोंगरी टीमचा कॅप्टन ओमकार टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल झालाय. फणस डोंगरी टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आपण टॉससाठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 52 रन लास्ट बॉल. इनिंग मधला गुडघा टेकून हा फटका, घुटना टेक सागरमुळे च्या माध्यमातून आला हा छक्का. अंतिम बॉलवरती षटकार आला. 58 धावा धाव फलकावरती आल्या. 30 बॉल मध्ये आता पुढच्या इनिंग मध्ये करायच्या भूमी 11 पेन कोलीवाडा संघाला 59 59 टार्गेट सेट झालंय. फायटिंग टोटल. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, ऐकूया परमेश यांना. सन्माननीय पाहुणे असतील आदरणीय नरेंद्र भाई. धन्यवाद. येस, थँक्यू रोशन सर. लास्ट कॉल टीम फणस डोंगरी प्लीज आपण यायचं आहे. सुनील स्पोर्ट्स पनवेल चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट रायगडचा ऋषभ पंत आज मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच ओमकार हरपाल यांचा पेन फणस डोंगरी हा संघ. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आदरणीय नरेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. यस, वेलकम. प्रथमतः खूप साऱ्या शुभेच्छा फणस डोंगरी संघ, खूप साऱ्या शुभेच्छा चिंचपाडा पळवेल संघ. मी भाईंना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय फणस डोंगरी या संघाने. निर्णय काय असेल? प्रथम बॅटिंग घेऊ आम्ही. डीके साहेबांचं हे शानदार आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच खूप खूप मोठं आयोजन आहे, कारण की दरवर्षी ते मॅचेस भरवतात आणि मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द मॅच किंवा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी ते सिरीजसाठी बाईक ठेवतात. ही खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि खरोखर त्यांना मी शुभेच्छा देत होतो की हा टुर्नामेंट अशाच दरवर्षी होऊ दे, ही इच्छा आहे. खरं तर तुमच्या एरियामधलाच एक संघ सुपर 8 मध्ये गेलाय आजच्या दिवशी. ते प्रेशर आहे का? तुमचे पाठीराखे काय म्हणतायत? नाही, प्रेशर नाही आहे. खरोखर आम्हाला सुद्धा आनंद आहे की आमचे सहकारी सुपर 8 मध्ये गेलेले आहेत आणि खूप चांगले खेळले ते आजच नाही आणि दर मॅचला ते चांगले खेळतात आणि खरोखरच आज आम्हाला सुद्धा आनंद आहे. आम्ही सुद्धा त्यांना प्रोत्साहित करत होतो की आपल्याला सुपर 8 मध्ये जायचं आहे. यस, थँक्यू. फार वेळ घेत नाही, आपण जाऊया. पनवेल चिंचपाडा संघाचा कर्णधार आमच्या समोर जॉईन झालेला आहे. टॉस किती महत्वाची होती? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेण्याचं होतो, पण आता आम्हाला फिल्डिंगच आली आहे. चांगलं झालं आमच्या. नक्कीच तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. डीके साहेबांचं हे शानदार आयोजन, ऐतिहासिक क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, क्रिकेटचे भगवान, क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपण नगरीमध्ये आहात. काय म्हणाल? ग्रासचं मैदान आहे, आम्हाला खेळण्याची इच्छा होती, आता ती पूर्ण झाली आहे. आमच्या इकडे ग्रासचे मैदान नाही आहेत, मैदान आहेत भरपूर, पण ग्रासवर खेळायचा आनंद आम्हाला तो भेटला. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. टॉस जिंकल्यानंतर फणस डोंगरी संघाने फलंदाजी निवडले. तर आपण या ठिकाणी जरूर ऐकला रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम तारा यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये. तर पहिलं सत्र समाप्त झालाय. धावफलकावरती आपण धावा एकंदरीत पाहू शकाल. 5 षटकांचा खेळ अद्याप संपलाय. धावा झाला धावफलकावरती 59 धावांचा टार्गेट असेल. एक भलं मोठं आव्हान जरूर मी तर म्हणेल दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. रखरखत ऊन आणि रखरखत्या उन्हामध्ये चालू असणारे हे फ्रेश मॅच. एका बाजूने असेल भूमी 11 पेन कोलीवाडा. खरं जर आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये देखील भूमी 11 पेन फणस डोंगरी संघानं धडक मारले आणि हा दुसरा संघ तेच नक्कीच निलेशजी पाटील यांचा संघ आज मात्र
भूमी 11 पेन कोलीवाडा संघ खेळताना पाहायला मिळेल. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भाईंचा सन्मान घेऊया. मी आदरणीय दत्ता कांबळे यांना मी विनंती करेल, सन्माननीय भाईंचा आपण सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट क्रिकेटर, खरं तर भाईंना आम्ही अनेक मैदानावर फलंदाजी करताना आपण पाहिलेलं आहेच. आणि सन्माननीय नरेंद्रभाई पाटील खरं तर यांचा हा सन्मान. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. आणि खरं तर आज या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. भाईंचं या ठिकाणी शुभ आगमन. आदरणीय दत्ता कांबळे यांच्या पवित्र शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन भाईंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये असतील स्वप्नील सर. धन्यवाद परमेशजी पाटील सर, आपण यांचा आवाज ऐकला. खरं तर सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि तेच या ठिकाणी जरूर परंपरा जपत असताना DK चषक 2024 आपण पाहतोय. आता मात्र बॅटिंगसाठी या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये जरूर तुम्ही आवाज ऐकलात. रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा यांचा आवाज तुम्ही नक्कीच पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. पहिलं सत्र समाप्त झालं. आपण पाहू शकाल जय माता कुंभार अली संघानं टार्गेट या ठिकाणी सेट केले. अंपायरचा इशारा आलाय. या ठिकाणी मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आदित्य पाटीलला आपण पाहू शकाल. आदित्य शिंदे माफी असावी. चला मॅचकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. 59 धावांचं टार्गेट आहे. कशा पद्धतीने जरूर या ठिकाणी चेस केलं जाईल. स्ट्राईक वरती असेल देवांश तांडेल, तर नॉन स्ट्राईक वरती असेल समीर आवासकर. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा जरूर चाटली होती. चेंडून असं वाटलं होतं की झेल पकडला जाईल, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवलंय आणि सिंगल जरूर मिळेल. एक मोठी विकेट जरूर मिळाली असती दिवांशची, परंतु दिवांश मात्र आता या मॅच मध्ये तडाखे जल्ला भरपूर वेगानं या ठिकाणी चेंडूला हाताळलं होतं आदित्य शिंदेनं. आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगला चेंडू फेकला होता. एक महत्वाची विकेट तंबूला गेली असती, परंतु जर तरला आपण क्रिकेटमध्ये कधीच भागीत करू शकत नाही. असं हा क्रिकेट खेळ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आदित्यला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू त्यांनी एक चांगला फेकला. टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालंय. आदित्य पुन्हा एकदा सज्ज झालाय. लोअर फुल टॉस या ठिकाणी यस पकडले झेल. एक मोठी विकेट समीर आवासकर नांगीत टाकले मित्र म्हणणार समीरनं. डीजे डीजे आपण पाहतोय. पेन तालुक्यातील पेन सिटीतील दोन संघ दादा संघ आज मात्र मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. अनेक मॅचेस आपण पाहिल्या, अनेक स्पर्धा आपण पाहिल्या हे संघाने एकमेकांच्या विरोधात खेळताना, परंतु नुकताच आपण एक स्पर्धा पाहिली. नक्कीच नाणेगावच्या मैदानावरती स्पर्धा ती त्या ठिकाणी संपन्न झाली. श्री साई चषक कामारले आयोजित त्या स्पर्धेमध्ये एक आपण मॅच पाहिली पेन कोलीवाडा विपक्ष कुंभाराळी. तर पेन कोलीवाडा संघाने नमवलं होतं जरूर मी म्हणेन कुंभाराळी संघाला, परंतु आज मात्र DK चषकामध्ये ते जरूर या ठिकाणी परतफेड केली जाईल का हे येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू या ठिकाणी विकेट गेली असे देवांशची, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट खरं तर अडथळा बाजूला केलाय समीर आवासकरचा. खरं तर आपण पाहिलं कोपरोली स्पर्धेमध्ये 1 हँडेड नक्कीच या ठिकाणी बॅटिंग रात्री आपण जरूर पाहिली होती नाईट टुर्नामेंटमध्ये. ओमकार भुईरला आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला कालच्या 2 टीम्स आपण पाहायला मिळाल्या. जरूर एक खेळली कोपरोली स्पर्धेमध्ये आणि दुसरी खेळली ती म्हणजे केलवणे स्पर्धेमध्ये. एका स्पर्धेमध्ये भूमी 11 पेन कोलीवाडा आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहायला गेला तर भूमी 11 यंगस्टर फणस डोंगरी, परंतु पहिल्याच राऊंडला ते दोन्ही संघ परास्त झाले. आणि आज मात्र आपण पाहायला मिळालं पहिली मॅच या ठिकाणी जिंकली. तदनंतर सुपर 8 मध्ये एक DK चषकाची नक्कीच जी ओढ असते ती मात्र या ठिकाणी जरूर दाखवले. अंपायरचा इशारा या ठिकाणी वाईट आलाय, परंतु प्रतीक्षा पुन्हा एकदा केली जाते. 2 धावा लागले धाव फलकावरती.
चला मॅच स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल दोन्ही टीमला. आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव स्कोरमध्ये जरूर ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातील, 1-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. आदित्य शिंदेला पाहतो गोलंदाजी मार्कवरती, चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने हातला जरूर त्याला भरपूर अभ्यास मात्र या ठिकाणी केलाय त्या गोलंदाजानं. या ठिकाणी चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलंय, चेंडूला फक्त पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता मित्र म्हणेन. चांगला बॉल जमिनीला या ठिकाणी घासत चेंडू जरूर यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपूर्ण हे क्षणचित्र टिपले जात आहे. त्यांचं देखील संपूर्ण टीमचं DK चषक 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा अपील केली गेली, नक्कीच या ठिकाणी व्हाईट्स नाही दिला पाहिजे अंपायरने, असं जरूर अपील अशा केल्या जातात आणि तशीच अपील पाहायला मिळाली. परंतु डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु खूपच या ठिकाणी चेंडू बाहेर गेला. प्लीज the umpire decision is a final decision, so no excuse please. Sportsman spirit आपण खेळाडू वृत्ती दाखवायची आहे प्लीज. येस, आपण पाहिलं तर चेंडू खूपच बाहेर गेला होता आणि अंपायरने या ठिकाणी पनिश केलं गोलंदाजाला. अवंतरच्या स्वरूपात एक धाव स्कोरमध्ये जरूर ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा आपण पाहतो 1-3 अशी परिस्थिती आमचे स्कोरर या ठिकाणी आपण पाहू शकाल. समीर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट स्कोरिंग, काय एफर्ट्स पाहायला मिळाले त्या ठिकाणी आपण पाहतो. सागरजी मुळे यांना खरं तर उत्कृष्ट स्वतःला या ठिकाणी बॉडी झोकून दिली होती चेंडूवरती, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू जमिनीला दान झालाय आपण पाहतोय. चला पनवेल चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण स्टेजशी संपर्क साधा. पनवेल चिंचपाडा संघाचा संघनायक आपण व्यासपीठाशी संपर्क साधा प्लीज, विनंती असेल. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलूया. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र यस, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अफलातून झेल पकडला सागर मुलेनं. डीजे कॅच स्वप्नील खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि नक्कीच सागर मुलेचं नाव घ्यावं लागेल. परंतु त्याही पेक्षा अधिक प्रेक्षकांसाठी सुपर संडेला लकी ड्रॉ मध्ये एका लाडक्या प्रेक्षकाला देखील स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. कोणीही मित्र असं म्हणेल की आपल्या घरी थांबू नका, पाहण्यासाठी निश्चितच या क्रीडा नगरीवरती DK चषक 2024च्या शेवटच्या दिवशी आपलं नाव नक्कीच नोंदवा आणि लकी ड्रॉ मध्ये एका लाडक्या प्रेक्षकाला देखील दिली जाईल स्पोर्ट्स सायकल. नक्कीच मी जरूर या ठिकाणी परमेशजी पाटील सर एक उल्लेख करेन की पेन तालुक्यामध्ये प्रथमच असं प्रेक्षकांसाठी DK साहेबांना बक्षीस ठेवलंय. काय एक अगली वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर स्पर्धा मी देखील पाहत असतो पनवेल ठिकाणी असो, नक्कीच ठाणे असो, भिवंडी असो, या तालुक्यामध्ये प्रेक्षकांना असं पारितोषिक असतं, परंतु पेन तालुक्यामध्ये प्रथम असं पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक सायकल आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय. आता मात्र फलंदाज संघाचा तारणहार ज्याला म्हटलं जातं लल्ला वास्कर प्रसाद, या ठिकाणी चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय माता कुंभार अली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 2-6 अशी परिस्थिती पाहतोय. स्वप्नील चौथ्या क्रमांकावर लल्ला वास्कर आलाय. इंजर्ड जरूर आहे, नीज प्रॉब्लेम, घुटण्याला दुखापत आहे, परंतु असं म्हटलं जातं की जखमी वाघ अधिक घायाल असतो आणि तो नक्कीच आपल्या टीमसाठी कमबॅक करून देईल आणि त्याला पारितोषिक सलगचे जर 3 षटकार लल्ला वास्कर यांच्या जर बॅट मधनं आले तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे लाडके आयोजक सन्माननीय दत्ता कांबळे यांच्याकडून देण्यात येतील.
पहा इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे, परंतु आपल्या संघासाठी आपल्या टीमच्या नावासाठी आज पुन्हा एकदा लल्लाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकताय. खरं तर प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम आमचे मुख्य या स्पर्धेचे आयोजक दत्तासाहेब कांबळे यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर मागची मॅच देखील आपण पाहिली होती. तर पेन तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. मागच्या नक्कीच जर आपण मॅच पाहिली त्यामध्ये देखील लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावलं होतं आणि आता देखील लगातारच्या 3 षटकासाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच क्रिकेटची भरपूर आवड देखील आपल्याला पाहायला मिळते डीके साहेबांच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती असेल फलंदाज आपण पाहतो लल्ला प्रसाद वासकर. लल्ला या नावाने खरोखरच खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला खेळताना आपण पाहतो आणि येणाऱ्या काळामध्ये PPL निश्चितच कॅश प्राइज आणखीन सोपं करूया आपण स्वप्नील. सलगचे 3 चौकार जरी आले तरी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज लल्ला वास्कर साठी. पहा दत्तासाहेबांचं हे प्रेम आहे. एकूण मग 6000 7000 झाले. हरिओमचा चांगला बॉल पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. खरं तर इंजरी थोडीशी फेस करतोय लल्ला परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. स्वप्नील पुन्हा एकदा थांबवतोय की ज्याप्रमाणे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मॅक्सवेल, सो आज मॅक्सवेल सारखी इनिंग करावी लागेल. आमचे आदरणीय दत्ता कांबळे म्हणतात की मॅक्सवेलची आत्मा जर आली लल्ला वास्करच्या शरीरात तर नक्कीच हा सामना जिंकेल कोळीवाडा हा संघ. यावेळचा चेंडू फटका फसला आणि क्षेत्ररक्षक होता झेलच्या खाली. बिग फिश इन द नेट, मोठा मासा लागलाय गलाला. लल्ला वास्कर इज बॅक टू द पॅव्हलियन. आपण या ठिकाणी जरूर लल्लाची विकेट तंबूच्या आश्रयाला परतले. खरं तर या ठिकाणी मी या स्पर्धेमधनं जरूर त्याला सांगेन मत हो उदास लोग देंगे तुझे ताना. अरे मत हो उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब आएगा तेरा जमाना, जब आएगा तेरा जमाना. या ठिकाणी लल्लाची विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेले. थोडंसं इंजरी फेस करतोय. आपण पाहू शकाल एखादा खेळाडूला इंजरी असली की पाहिजे तर परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा येताना पाहायला मिळत नाही. परंतु या ठिकाणी जरूर मैदानामध्ये उतरला होता परंतु तंबूच्या आश्रयाला परतला. आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 6 धावा 3 बाद 6 अशी परिस्थिती आपण पाहतो. भूमी 11 पेन कुलीवाडा संघाची. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हरिओमला आपण पाहू शकाल. चांगला बॉल हरिओमचा थोडासा आतमध्ये राहिला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा वारंवार चेंडू आतमध्ये घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव स्कोअर मध्ये अंकित केली जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या जातील आपण पाहतोय 7 धावा. अफलातून गोलंदाजी. खरं तर जरूर या ठिकाणी मगाशी देखील मी उल्लेख केला अनेक स्पर्धेमध्ये खेळताना या दोन्ही संघाला आपण एकमेकांच्या विरोधात पाहत असतो. परंतु आज मात्र या ठिकाणी प्रतिफेड या ठिकाणी केले जाईल का जे माता कुंभार आली या संघाच्या माध्यमातून. महत्वाचे फलंदाज जरूर या ठिकाणी बाद झालेत आपण पाहतोय. देवांश आला नक्कीच स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. देवांश वरती जिम्मेदारी असेल. खरं तर महत्वाचे 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता मात्र जे करायचं आहे ते देवांशला करायचं आहे असे नक्कीच त्याच्या मनामध्ये विचार देखील चालला असेल. हरिओम पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती 7 धावा लागल्यात. भूमी 11 पेनकुली वडा संघाचे पुरस्कर्ते निलेशजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅकफुटला गेला तदनंतर या ठिकाणी चेंडूला उडवलाय फटका फसलाय. अजून एक विकेट. ज्या विकेटची प्रतीक्षा केली होती त्या विकेटला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. एक मोठा मासा गळाला लागलाय. डीजे रोकमा ठोक. प्रयत्न पाहायला जरूर मिळाले. तर खरं तर मित्र म्हणेन भूमी 11 पेनकुलीवाडा संघाचे
नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होतोय आशिष. खरं तर प्रयत्न हाती परमेश्वर असंच आपण म्हणत असतो. प्रयत्न करावे लागतील दोन्ही फलंदाजाला. कोण विसरेल? सहा चेंडूमध्ये 6 षटकार ओंकार साकोस्करचे देखील आपण पाहिलेत. ती खेळी कोण विसरेल? खरं तर ती स्पर्धा कोण विसरेल? ती स्पर्धा मात्र या ठिकाणी आठवावे लागेल ओंकारला. आपण पाहतोय मेहनत करने पर मिलेगा फल, आज नहीं तो मिलेगा कल, अगर है हिम्मत तो उठ और चल और तोड़ दे तेरे कठिनाइयों का दलदल. आज मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल भूमी 11 पेनकोलीवाडा संघाला. या ठिकाणी सन्मान दिला, बॅकफुटला जाऊन फक्त स्टेअर केला चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल जरूर घेतली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळते, परंतु एका धाब्याने मात्र काही या ठिकाणी फरक देखील पडणार नाहीये मित्र म्हणेन. आपण धाव फलकावरती धावा पाहतोय. 8 धावा लागल्या धाव फलकावरती. 4 विकेट जरूर गमावलेत. ओंकार साकोस्करला या ठिकाणी बॅटिंग मात्र करावे लागेल आपल्या संघासाठी. एकच फलंदाज आपण पाहतो ज्याच्यावरती आता मात्र जिम्मेदारी असेल. हरिओम गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 8. 4 विकेट गमावल्यात. एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक फेकण्यासाठी आदित्य या गोलंदाजाला आपण पाहतो. आदित्य शिंदे हा गोलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण सध्या तरी परिस्थिती पाहतो स्क्रीनवरती. या ठिकाणी 4 विकेट गमावल्यात आणि 8 धावा खर्च केल्यात. 59 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. असं वाटलं होतं की एक टफ फाईट लढत पाहायला मिळेल की काय, परंतु जे महत्वाचे 4 फलंदाज होते त्यांना मात्र तंबूच्या अष्ट्राला निराश मानेने परतावा लागलाय मित्र म्हणेन. देवांश तांडेल होतं, समीर आवाजकर पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे भूमी 11 पेनकोलीवाडा संघाला बॅकफुटला ढकलण्यात आलंय. खरं तर आमचे मित्र सूरज पारांगे यांचं देखील शुभगमन झालंय. त्यांना देखील पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक देऊया. त्यांची देखील लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी खूपच बाहेर गेला चेंडू. अव्वांतरच्या स्वरूपात अंपायर समतेपर्यंत पोहोचवतील निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. अव्वांतरच्या स्वरूपात एक धाव जरूर स्कोर मध्ये अंकित केली जाईल. धाव फलकावरती धावा आपण पाहू शकाल. 4-9 अशी परिस्थिती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी खरा फेकलाय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पुन्हा एकदा. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. खराब फिल्डिंग, चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवार धा. खेळाडू टाकती जीवार धा. खेळाडू टाकती जीवार धा. टीके दादा कार्य सम्राट मनान हाय तो. संघर्ष हाती परमेश्वर मी मगाशी देखील उल्लेख केला होता. चांगला प्रयत्न करतो भूमी 11 पेनकोलीवाडा संघ आणि हे प्रयत्न जर शेवटपर्यंत राहिले तर कुठेतरी वेगळं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोठा फटका आशिषच्या बॅटमधनं आलाय. फाईन लेगच्या डोक्यावरनं ठोकलाय. बिग 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 6 षटकार. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या. वाद डीजे. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. समोर आलेल्या संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की हारलं तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे.
नक्कीच या ठिकाणी मी असा उल्लेख का केला कारण जेव्हा तुम्ही हरता तेव्हा देखील एक दहशत, एक दरारा देखील तुमच्या टीमच्या माध्यमातून दिसला पाहिजे. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा शेअर केला, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं. एकच धाव मिळेल, एका धावेने धाव फलक पुढे सरसेल. आपण पाहतो धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आता 20 धावा. आपण पाहतो स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल. ओमकार साकोस्करला पाहतो स्ट्राईक वरती. चला स्पीडअप करा, मॅच सुरू करा. मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, काय फिल्डिंग राहिले आज पूर्ण दिवसामध्ये. जय माता कुंभार आली संघाची. अजून एक धक्का भूमी 11 पेन कोलीवाडा संघाला. समाजसेवक नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो DK साहेब यांच्या समोर टायटल संगीत आपण या ठिकाणी ऐकतो. अजून एक मोठी विकेट ओमकारला आपण तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहायला मिळतात. खरं तर पेन कुलीवाडाचा बाहुबली ऋषी कोहली ज्याला म्हटलं जातं तोच मैदानामध्ये दाखल झाला. बाहुबलीला मला नक्कीच या ठिकाणी आक्रमण रूप धारण करावं लागेल असं जरूर मी या ठिकाणी म्हणेन. संदेश येईल या बॅटरसाठी. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 5 बाद 20 अशी परिस्थिती पाहतो. याच मैदानावरती अनेक पारे अशा राहिल्यात ऋषी कोहलीच्या, त्याच मात्र आज पाहायला मिळतील का? नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं या चेंडूवरती, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर तुम्हाला कधीच क्रिकेटमध्ये या ठिकाणी यशस्वी होताना आपण अनेक फलंदाजाला पाहिलंय अयशस्वी ठरत असतात. परंतु आज मात्र या ठिकाणी भूमी 11 पेन कोलीवाडा संघासाठी या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल ऋषी कोहली या फलंदाजाला. या ठिकाणी यॉर्क केला होता, चेंडूला सरळ बॅटने खेळून काढले. सागर मुले आहेत त्या ठिकाणी, थोडंसं फंबल पाहायला मिळतील परंतु 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात आपण पाहतोय 5 बाद 21 अशी परिस्थिती पाहतोय. नक्कीच दुबई रिटर्न दानिश या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या DK चषक 2024 मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 21, 5 बाद 21. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक. लगेचच पाण्याची मांग त्या ठिकाणी मैदानामध्ये झाले, लगेचच पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. क्रिकेट स्पर्धा हाय मानाची, क्रिकेट स्पर्धा हाय मानाची, क्रिकेट स्पर्धा हाय मानाची. रायगड नगरीत होते चर्चा DK दादाच्या नावाची, DK दादाच्या नावाची, DK दादाच्या नावाची. साधना आईचा डोक्यावरी DK दादाला मानेची सारी, साधना आईचा डोक्यावरी DK दादाला मानेची सारी. आमचे दत्ता कमले DK दादाची यादा ही सगळ्यात न्यारी, आमचे दत्ता कमले DK दादाची यादा ही सगळ्यात न्यारी, आमचे दत्ता कमले DK दादाची यादा ही सगळ्यात न्यारी, आमचे दत्ता. नक्कीच जास्त दिवस आपण पाहतो 12 जानेवारी राजमाता जिजाऊ स्वामी नक्कीच स्वामी विवेकानंद यांची जयंती, आणि आज मात्र हे मोठे सामने DK चषक 2024 पाहतोय. पर्व 3 वक्रतुंड मित्र मंडळ आयोजित DK चषक 2024 आणि अतिशय अगलं वेगळं बक्षीस देखील या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लकी ड्रॉच्या स्वरूपात प्रेक्षकांसाठी देखील एक सायकल या ठिकाणी उपलब्ध करून दिले DK साहेबांना. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक 21 झाल्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय. या ठिकाणी खूपच बाहेर चेंडू पीस झाला असं जरूर आपण पाहतो. इट्स अ व्हाईट बॉल. आपण पाहतो 12 बॉल आणि गरज असेल 37 धावेचं. 12 बॉल 37 धावा कठीण असं टार्गेट नाही, परंतु सोपं करावं लागेल ऋषी कोहलीला. पुन्हा एकदा सेम बॉल होता, नो बॉल. यस, या ठिकाणी आपण पाहतो चुकी मात्र करतोय स्वतः संघ मालक कर्णधार
स्वप्नील कुठावले. आता मात्र फ्री हिट असेल चेंडूवरती. हेलिकॉप्टर फिरलाय गरा गरा. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळेल का ऋषीच्या माध्यमातून. प्रतीक्षा केले गेले मॅच मध्ये भरपूर आपण पाहतोय. 23 धावा लागले धाव फलकावरती. ऋषी स्ट्राईक वरती. फुल टॉस समोरच्या दिशेनं बाहुबली स्ट्रोकनी म्हटलं होतं. चेंडू बॅट वरती आला त्याला सरळ फेकून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. बिग लॉंग 6 डीजे. थँक्यू पा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनच्या खाली जे प्रेक्षक पट्ट्याच्या आतमध्ये बसलेत सीमारेषा लगत, विनंती आहे पट्ट्याच्या आपण बाहेर प्लीज. विनंती आहे आपणास पट्ट्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत प्लीज हात दाखवू नका. आपण सुज्ञ आहात. पट्ट्याच्या बाहेर बसायचं आहे. यस सर्वांना विनंती असेल आपण तिथनं लगेचच ती जागा मोकळी करा प्लीज. विनंती असेल अन्यथा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील हे देखील लक्ष असू द्या. खरं तर प्रेक्षक नसले तर मॅचला मजा देखील येत नसते. हे देखील प्रेक्षक देखील या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जरूर या ठिकाणी अनाउन्स करतो. आमचे शिवभक्त मित्रमंडळाचे खरं तर कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. निनाद आणि नटराज भाईंचं आपण स्वागत करूया त्या ठिकाणी. प्लीज पट्ट्याच्या दुसऱ्या बाजूला बसायचं आहे. थँक्यू. चला होईल मॅचला सुरुवात. आपण पाहतोय ऋषी कोहलीच्या माध्यमातून आला मोठा धमाका षटकार. 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच. फटका फसलाय. यस पकडले झेल आणि ऋषी कोहलीचा संपलाय खेळ. थँक्यू. आमच्या ऑफिशियली कॅमेरामॅनला विनंती, एकदा कॅमेरा त्या ठिकाणी घ्या ज्या ठिकाणी आमचे शिवभक्त मित्रमंडळाचे अधिकारी बसले आहेत. एकदा त्यांना पाहूया आपण. आमचे नटराज भाई त्या ठिकाणी, निनाद म्हात्रे आणि त्यांचे सहकारी आहेत. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनच्या अगदी खाली घ्या आपण डीप मिड विकेट रिजन मध्ये. रेड कलरची जर्सी ज्या ठिकाणी परिधान केलेला एक प्रेक्षक पट्ट्याच्या आतमध्ये बसलाय त्याला एकदा फोकस करा. आणि त्यांच्या पाठीमागे आमचे अर्थातच नटराज भाई त्या ठिकाणी आहेत ग्राफिक्स आणि शिवभक्त मित्रमंडळाचे अध्यक्ष अर्थातच निनाद म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. वेलकम निनाद. आपण पाहतोय खरं तर हे मोठमोठे खेळाडू आपण जरूर पाहतो. ऋषी कोहली असतील, लल्ला वास्कर असतील, असे हे नक्कीच प्रॅक्टिस पासून खूप दूरवर असतात. आपला बिझनेस जरूर सांभाळत असतात परंतु जेव्हा गावाची मॅच असेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करून चेंडू सरळ धडक मारले स्क्रीनला. आलाय चौकार. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल जीवाच्या अंकांताने मात्र या ठिकाणी टीमसाठी एफर्ट्स दिले जातात. सागर मोळेच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढंच कमी. खरं तर जेल देखील फ्लातून टिपला होता. प्रत्येक ग्राउंडचा कानाकोपरा कुठल्या ठिकाणी जरूर कुठली कशा पद्धतीची ग्रास आहे जरूर त्यांना पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा देखील खेळलेत आणि प्रॅक्टिस देखील याच मैदानावरती करत असतात. समोर टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय. या ठिकाणी जरूर स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आपण पाहतो एकच धाव. आपण पाहतो आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 7 बॉल गरज असेल. 7 बॉल 25 धावेची गरज. 8 बॉल 25 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय प्रदीप पाटील रावे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील सहर्ष स्वागत. धाव फलकावरती धावा लागल्या 34. आपण पाहतोय 34 धावा लागल्या धाव फलकावरती. चौकारच घेतलाय, लक्ष असू द्या.
या ओव्हरला नक्कीच 13 धावा आल्यात. 34 धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात होत्या 6 रन्स, सेकंड ओव्हर मध्ये 2 आणि या षटकात एकूण आल्यात 13. अशा एकूण रन्स झालेले आहेत स्कोर कार्डवर 34. आणि चौथ्या षटकात देखील चालू जे षटक आहे त्यामध्ये देखील 13 रन्स आलेले आहेत. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 25 हे समीकरण. बघा 12 मॅन देखील इथे उपस्थित आहे. लक्ष असू द्या, मॅचला विलंब प्लीज करू नका. फुल टॉस आहे या ठिकाणी, प्रॉपर टायमिंग चेंडू करल या ठिकाणी. हवाई सफर षटकार. दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि शत्रूला सलकेपर करून सोडणाऱ्या वाघाला श्री जिजाऊंचा शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला या ठिकाणी. आपण पाहतो आशिषच्या बॅट मधून आला षटकार. पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 7 बॉल गरज असेल. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर कडे बिमर साठी रेफर केला गेलाय. फार वेळ घेऊ नका, पंचांना देखील आमची विनंती असेल. आणि बिमर साठी या ठिकाणी रेफर केलं गेलंय. सो पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जरूर आपण पाहूया की हाईट फॅक्टर या ठिकाणी जरूर चेक केला जाईल. इट्स अ फेअर. फेअर डिलिव्हरी असेल. आपण पाहतो 7 बॉल 19 धावीची अद्यापी गरज असेल या मॅच मध्ये. जे माता कुंभार आले विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट केल तो भूमी 11 पैनकुलीवाडा हा संघ. कुठला संघ जरूर या ठिकाणी बाजी मारेल येणाऱ्या वेळेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. महागडा ठरला मी तर म्हणेन स्वप्नील कोठावले हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज या मार्क वरती. या ठिकाणी ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आपण पाहतो शेवटचं षटक बाकी असेल आणि गरज असेल 19 धावेची. नवीन फलंदाज हर्षलला आपण पाहतोय. चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. भूमी 11 पेनकुलीवाडा. आपल्याला विनंती असेल हर्षल साकोस्कर मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल गरज असेल 19 धावेची. प्रशांत उर्फ दादू. अनेक स्पर्धेमध्ये दादूला देखील आपण गोलंदाजी करत असताना पाहत असतो. भरपूर अनुभव क्रिकेटचा आणि तोच मात्र आज पणाला लावा लागेल. खरं तर या मॅच मध्ये 6 बॉल 19 धावा बनवू शकतात. कारण तर अनेक धावांचा पाठलाग एका षटकामध्ये होताना आपण या मैदानावरती पाहतोय. प्रशांत उर्फ दादू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. चला मॅच लगेचच सुरू करायची आहे. आपण पाहतोय 6 बॉल 19 धावेची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पनवेल चिंचपाडा त्याच्या अगेन्स्ट केलेले फणस डोंगरी पेन हा संघ आपण पाहतो. चला मॅचला होईल सुरुवात. 6 बॉल 19 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत उर्फ दादू आणि स्ट्राईक वरती असेल शिवम वास्करला आपण पाहतो. दादू सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल समोर टाकला होता. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक ओमकार जेडी आलाय. चांगला बॉलला कनेक्ट केलं त्या ठिकाणी आपण पाहू शकाल.
एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसेल. धावफलकावरती धावा लागल्या जातील 41 धावा. 5 चेंडूमध्ये 3 मोठे फटके या ठिकाणी घ्यावा लागतील हर्षलला. तर या मॅच मध्ये भूमी 11 पेनकोलीवाडा संघ विजय प्रस्थापित करेल. परंतु जर तरला आपण कधीच भागीत करत नसतो. असा खेळ म्हणजे क्रिकेट. DK चषक 2024 आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. वक्रतुंड मित्र मंडळ DK चषक 2024. सर्व प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. ज्या ठिकाणी गरज असेल 5 बॉल 18 धावेची. या ठिकाणी सरळ हिट केलाय त्या ठिकाणी जरूर ओमकार असतील. चेंडूला उचलतील, फेकतील, एकच धाव. आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 42 धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 बॉल आणि 17 धावेची गरज. शिवम या ठिकाणी बॅटिंग करून आपल्या संघाला जिंकून देईल का? एखादा मोठा फटका अजून थोडासा दबाव वाढवेल या मॅच मध्ये जी माता कुंभारली संघावरती. परंतु एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा प्रेशर वाढवेल बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 पेनकुलेवाडा संघावरती. चला मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात. प्रशांत उर्फ दादू गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मोठा फटका, तडाखा आणलाय. छोटा तीर, गावकरे गंभीर, आलाय षटकार. जे मॅच होती कुठे ने मॅच आलंय कुठे. 3 बॉल 11 धावेची गरज. 3 बॉल 11 अशी परिस्थिती आपण पाहतोय. अजून एक मोठा धमाका जर आला तर मात्र नक्कीच आवाज पाहायला मिळेल भूमी 11 पेनकुलेवाडा संघाचा. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. समोर टाकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बीट केला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा घेतल्या जातील का? यस, 2 घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. जरूर आपण पाहतो शिवमने स्ट्राईक ठेवले. स्वतःकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक कन्वर्ट करण्याची आणि आता मात्र ते दाखवावे लागेल. 2 बॉल 9 धावेची गरज. एका चेंडूमध्ये षटकार आणि तदनंतर तिहेरी धाव घ्यावा लागेल. पाटणोली गावचे उपसरपंच विकासभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. प्रत्येक चौकारा षटकारासाठी भाईसर कडनं 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि यस, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. आता मात्र गरज असेल 1 बॉल 7 धावेची. 1 बॉल 7 धावेची गरज आपण पाहतोय. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल पेनकुलीवाडा या संघाला. प्रशांत उर्फ दादू आपण पाहतो. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 1 बॉल 7 धावेची गरज आपण पाहतो. या ठिकाणी विजय प्रस्थापित केला जय माता कुंभाराली संघानं आणि खरं तर परतफेड केले मित्र म्हणेन या मॅच मध्ये. एक विजय आपण जरूर या ठिकाणी दोन्ही टीम मध्ये पाहिला. या मॅच मध्ये श्री साई कामार्ली चषका